की शरद पवारांची सध्याची पोझिशन जरी वीक असली तरी शरद पवारांचे स्ट्रेंथ सगळ्यांना माहिती आहे की शरद पवार काहीही करू शकतात, कशीही भाकरी फिरवू शकतात, त्याच्यात ते माहिर आहेत. पण शरद पवारांना त्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे पर्सनल लेवलला म्हणा किंवा पॉलिटिकल ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा हे कोणी दिला असेल म्हणजे काय म्हणतात त्याला की त्यांना सगळ्यात मोठा सेटबॅक कोणी दिला असेल तर तो अजितदादांनी दिला. कारण घरात म्हणजे त्यांच्याच हाताखाली दादा अर्थात मोठे झाले आणि ते स्वतःही मान्य करायचे. मात्र शरद पवारांना दादांमुळं खूप मोठं पॉलिटिकल नुकसान सहन करायला लागलं. मात्र अलीकडची जी परिस्थिती आहे आता दादांच्या निधनानंतर अर्थात त्या विलिनीकरणाच्या चर्चा वगैरे समोर आल्या. मात्र आणि त्याच्यामध्ये शरद पवार स्पष्ट बोलत नाहीत. मात्र शरद पवारांचा जो गट आहे अगदी त्यांच्या प्रदेशाध्यक्षांपासून सगळी लोक एका मिनिटामध्ये असे उत्सुक आहेत की आपण घड्याळामध्ये सहभागी झालं पाहिजे किंवा घड्याळाच्या ह्याच्यातच गेलं पाहिजे असं. मात्र आता इकडचं आपण बघतोय की इकडच्या बऱ्याच लोकांना ते मान्य नाही आहे कारण ते नको आहे. हे सगळं राजकारण जरी झालं असलं की लोकल ट्रेन असते ना, आपण चढल्यानंतर खालचं स्टेशनवरचा माणूस चढू नये असंच वाटत असतं अर्थात. तशाच टाईपच्या गोष्टी आहेत तर तेच आहे. मात्र तरी पण आता सध्या शरद पवार हे पवार फॅमिलीचे कुटुंब प्रमुख जरी असले तरी राजकीय कुटुंब प्रमुख नाही आहेत सध्या. कारण याच्यामध्ये असं आहे की जसं आता चर्चेमध्ये बऱ्याचदा हा मुद्दा अधोरेखित झाला आहे की जे नेतृत्व आहे ते 100% सुनेत्रा पवार यांच्याचकडे येणार आहे आणि सुनेत्रा पवार मग आता पुढे कसं डील करतात याच्यावरती बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत. त्याच्यामुळं मला हे विचारायचं आहे आता की आता मग जे या विलिनीकरणाची वगैरे चर्चा होती किंवा दादांच्या निधनानंतर जी भावनिक लाट आली होती की आता पवार कुटुंब एकत्र येईल किंवा ते दोन पक्ष एकत्र येतील आणि ती दरी जी होती पडलेली ती दरी आता कुठेतरी मिटेल अशी शक्यता असतानाच आता मग पुन्हा मोठी फूट पडली असं म्हणावं लागेल का? नक्कीच त्याला ब्रेक लागलाय, फूट पडली आहे हे नक्कीच आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो. आणि यावेळची फूट ही परिवारामध्ये आहे, ती नुसती अशी नाही आहे काय राजकारण म्हणून नाही आहे. आणि आता सुनेत्रा पवारांवरती खूप आहे कारण आत्ताच्या परिस्थितीमध्ये सुनेत्रा पवारांना पूर्ण पाठिंबा दिसतोय. उद्या जर सुनेत्रा पवारांच्यामुळे आपल्या निवडून येण्याची शक्यता नाही असं जर वाटायला लागलं, एक लक्षात घेतलं पाहिजे की राष्ट्रवादी पक्षाची सेपरेट असणं ही गरज बीजेपीला सुद्धा आहे. नाहीतर पक्ष खाणं ही खूप सोपी गोष्ट आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये कारण नेतृत्वहीन काही प्रमाणामध्ये आहेच तो पक्ष, क्लॅरिटी नाही आहे त्याच्याबद्दल. पण त्यांची मतं वेगळी आहेत त्यामुळे ती मतं काही ट्रान्सफर होणार नाही, ती मतं आहेत अजूनही त्या ठिकाणी. तर ती चालवत असताना त्या पद्धतीचं नेतृत्व सुनेत्रा पवार देतात का ह्याच्यावरती अनेक गोष्टी अवलंबून असणार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची मगाशी अभिजित आपण बोलत होतो त्यावेळेस की सहानुभूती सुद्धा काही महिने राहते, वर्षभर राहते, परत तुम्हाला ती काढता येत नाही बाहेर. 2 महिने 4 महिने राजकारणात तर ती अजूनही कमी राहते. सो अशा परिस्थितीमध्ये त्या सहानुभूतीवरती किती खेचता येईल शेवटी तुम्हाला तुमच्या पद्धतीने गोष्टी तुम्हाला ते राजकारण करावंच लागेल जे दादा करत होते, जे पवार करत होते त्याच्यावरतीच तुमचं पुढचं सक्सेस अवलंबून असणार आहे. त्यामुळे त्याच्यावरती सुद्धा आपल्याला कुठेतरी लक्ष ठेवायला लागणार आहे. मला असं वाटतं खूप आपली चर्चा ह्याच्याबद्दल झालेली आहे. आपल्याला पुढच्या आठवड्यात परत एकदा ह्याच्याबद्दल चर्चा करावी लागणार आहे कारण या सगळ्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामध्ये नवीन पद्धतीचं राजकारण सुरू होईल आता असं दिसतंय. कारण एक आत्तापर्यंत अत्यंत अनएक्सप्लोर्ड एरियामध्ये आपण चाललेलो आहोत कारण एक नवीन ॲक्सिस सुनेत्रा पवारांच्या नावाने निर्माण झालेला आहे. आपल्याला सुद्धा ॲनालिसिस करताना त्यांच्याबद्दल जेवढी माहिती करून घेता येईल त्यांच्या प्रत्येक स्टेपचा अर्थ आपल्याला समजून घ्यावा लागणार आहे. तर त्याच्यासाठी म्हणून आपल्याला सुद्धा खूप अभ्यास करावा लागेल.